ती म्हणणं का नकटीच्या लग्नात 17ची विघ्न तशीच काही गत आज आमची झाली. जेवढे फोन एखाद्याने कलेक्टरला बोलावण्यासाठी केले नसल त्यापेक्षा जास्त फोन आम्ही लेबरला कुटी काढण्यासाठी केली. पण लेबर काय शेवटपर्यंत आलाच नाही. त्यामुळे आम्ही वैतकून घरच्या घरीच कुटी करायचं ठरवलं. त्यामध्ये पण कुटी मशीनचा असा काही घोटाळा झाला. नेमकं काय विषय झाला तुम्हाला मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. आपल्या घरी मकाचा मुरघास करायचा होता, त्यामुळे 10 दिवसापासून लेबरला कॉल करत होतो आणि लेबर आम्हाला फक्त लिंब देत होतं. लेबर तर काही येत नव्हतं, पण आमची मका इकडे वाळून चालली होती. त्यामुळे मीच पहिल्यांदा हातात कोयता उचलला आणि डायरेक्ट मका सोंगायला निघालो. मकाच्या वावर आल्याबरोबर तर पहिल्यांदा मस्तपैकी आपला अवतार धारण केला आणि रपारप मका सोंगायला चालू केली. मी एकटाच मका सोंगायला नव्हतं आलो बरं का, माझ्या घरच्या आणि घरच्या शेजारचे पण मका सोंगायला आलते. आमच्या अखंड 3-4 तासाच्या परिश्रमानंतर आमची मक्का सोंगून झाली आणि आता कुटी करायची बारी आली. या दोघांना तर काय बांधावरून ट्रॅक्टर वरती चढाना, त्यामुळे आपल्या दादांनी ट्रॅक्टर वरती चढवला. त्यानंतर सगळे आपला आपला अवतार धारण करून कुटी करायला तयार झाले आणि पटापट कुटी करायच्या कामाला लागले. आपलं मकाची कुटी करायचं काम चालूच होतं, पण तेवढ्यात कुटी मशीन मध्ये काहीतरी गुतला आणि मशीनच बंद पडलं. मशीन चालू आहे ना, त्यामुळे आम्ही डायरेक्ट मशीनचं ऑपरेशन करायचं ठरवलं आणि पूर्ण मशीनच डायरेक्ट खोलून मोकळं केलं. मशीन जेव्हा मोकळं केलं तेव्हा आम्हाला समजलं मशीन दुसऱ्या कशाने नाही तर मकाच्याच कुटीने पूर्ण पॅक झालतं. मध्ये अडकलेली सगळी कुटी काढली आणि मशीनला टाके मारून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. कुटी पूर्ण झाल्यानंतर टेलर खाली करायचा होता, त्यामुळे टेलर घरी घेऊन चालले होते आणि हे दोघं मागून माकडावणी चिटकली होती. घरी आल्यानंतर आपला टेलर वगैरे खाली केला. आपल्याला 1 एकर मकाचा मुरघास करायचा आहे. अंदाजे एकरात आपल्या किती मुरघासाच्या बॅगी भरतील हे कमेंट मध्ये नक्की सांगा.